नेहमी लोक देव आणि सैनिक यांची फक्त संकट काळातच आठवण करतात. घरी संकट आलं, गणपती बाप्पा मला वाचव, मी नारळ आणि ₹1.25 प्रसाद चढवेन. देशावर सैनिक आलं, हमारे वीर जवान आगे जाएंगे. आणि तो देशाचा सर्वात शेवटचा पर्याय आहे. नारी पत्नींचा, मातांचा, वडिलांचा, भावाचा जो भावपूर्ण सत्कार केला आहे, तर खरोखर माझ्याकडे वाक्य नाही आहे, पण असा आदर, गौरव आणि दानशूरपणा फक्त एकुलते एकच तात्यासाहेब, त्यांना दादा किंवा भाऊ म्हणणं योग्य पटणार नाहीये. तात्या गोडसे ते आदरणीय तात्या गोडसेच पुण्यात आहेत आणि हा साधारणपणे महाराष्ट्रातील इतर संस्थांनी सुद्धा बोध घ्यावा, दानत दाखवावी. नेमकी उमग आदरणीय तात्यासाहेब गोडसेंना कळलेली दिसते. त्यांनी आज सत्कार घडून आणलेला आहे आणि जसं जनरल सावंत साहेबांनी सांगितलं आहे की त्यांनी युवा पिढी तयार करण्याचं त्यांनी एक मनीषा उत्पन्न केलेली आहे. आज आपण जग कुरूप करत चाललेलो आहोत. अशा वेळेला अशा प्रकारचा एखादा कार्यक्रम होणं हा एक मोठा सामाजिक संस्कार असतो. तसा संस्कार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सर्व तरुण मंडळीने आणि ज्येष्ठांनी केला. याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. 6 मराठा बटालियनचं जे कर्तृत्व आहे ते आपण ऐकलं. लष्करातले लोक समाजापर्यंत सहसा येत नाहीत किंवा लष्कर समाज एकत्र कधी येत नाही. आणि मला असं वाटतं, अन्यथा आपण सैनिकांबद्दलची गाणी म्हणत असतो, देशभक्तीबद्दल बोलत असतो, पण तुम्हाला समोर तुमच्या उभं राहून तुम्हाला मानाचा मुजरा करणं हा फार आनंदाचा आणि कृतज्ञतेचा क्षण असतो. आमच्या मनातली, समाजाच्या मनातली जी सगळी कृतज्ञता आहे ती या रूपानं प्रकट होते. एका अर्थी मला असं वाटतं की तुमच्या अतुलनीय त्यागाला, शौर्याला, धैर्याला, देशभक्तीला संपूर्ण समाजानं केलेला सलाम म्हणजे आजचा कार्यक्रम आहे. आणि हा सलाम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या रूपानं, प्रातिनिधिक रूपात आपण केलेला आहे. खरं सांगायचं तर यातला प्रत्येक जवान, प्रत्येक ज्यानं हौतात्म्य केलं, प्रत्येक अधिकारी हे सगळे आदर्श असावेत असे आहेत.